नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरेच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 3री साठी मराठी आणि गणितची एक सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेच्या 2-3 प्रश्नपत्रिका अपलोड केलेला आहे। व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। आणि आज आपण मराठी आणि गणितची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4 पाहणार आहोत। याच्या अगोदर 3 पाहिलेली आहे 2 व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा। तुमच्या लाईकमुळे मला समजतं की मी हे जे व्हिडिओ बनवत आहे ते तुम्हाला खरंच उपयोगी पडत आहेत की नाही ते। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर पहा, सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4 आपण आज पाहणार आहोत। इयत्ता 3री साठी मराठी आणि गणितचे प्रश्न असतात। बाहेर हवामान थोडंसं खराब आहे, त्याच्यामुळे आज माझा आवाज सुद्धा थोडासा खराब आहे, तर तेवढं समजून घ्या। चला, सुरुवातीला असतो तो उतारा। आता उतारा थोडंसं नजर फिरवली तर आपल्याला कळते चाफ्याच्या फुलाविषयी उतारा आहे। तर मी उतारा न वाचता पहिल्यांदा प्रश्न वाचणार आहे। पहा, मध्यभागी पिवळा परागपुंज असणारे फूल कोणते? आता उतारा नजरेखालून घालूया। चाफ्याचे अनेक प्रकार आहेत। पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा, नागचाफा। पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे। सोनचाफ्याला फार वास असतो, परंतु नागचाफ्याचा वास गोड असतो। 4 बाजूंनी 4 शुभ्र, स्वच्छ व रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपुंज असे हे फूल तर फारच सुंदर दिसते ते फूल। पहा, आपल्याला काय विचारले? मध्यभागी पिवळा परागपुंज असणारे फूल कोणते? मग हेच आहे कोणते? नागचाफ्याचे। नागचाफ्याचा वास गोड असतो। 4 बाजूंना 4 शुभ्र रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपुंज। काय आहे आपलं उत्तर? नागचाफ्या। पहा पहा कुठे आहे नागचाफा? पर्याय क्रमांक 2। पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या चाफ्याला सुगंध नसतो? आता आपण आत्ताच वाचलं होतं। पहा, पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांना सुगंध आहे, म्हणजे पांढऱ्या चाफ्याला सुगंध नसतो। सुगंध म्हणजे चांगला वास। पहा, पांढरा चाफा, पर्याय क्रमांक 1। पुढे पहा, आता कविता दिलेली आहे। कवितेवरचे प्रश्न असतात। छकुलीचे बोबडे बोल कसे आहेत? पहा, माझ्या छकुलीचे डोळे, दुध्या कवडीचे डाव, बाई कमळ कमळ गोड चिडींचं गाव, जरी बोलतेही मैना माझी अजून बोबडे। छकुलीचे बोबडे बोल कसे आहेत? मला लागते बाई खडी साखरेचे खडे, म्हणजे कसे आहेत? खडी साखरेच्या खड्यांप्रमाणे। पहा कुठे आहे? खडी साखरेसारखे, खडी साखरेसारखे, पर्याय क्रमांक 2। पुढे पहा, सगळ्या जगाचं कौतुक कुठे आहे? आता कौतुक शब्द तुम्हाला शोधायचे। पहा, सर्व जगाचं कौतुक हिच्या झाकल्या मुठीत। कुठे आहे? हिच्या झाकल्या मुठीत, म्हणजे छकुलीच्या झाकलेल्या मुठीमध्ये। कुठे आहे? पहा, छकुलीच्या मुठीत, पर्याय क्रमांक 4। पुढे पहा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? धैर्य, गर्व, पर्व आणि शौर्य। आता शौर्य हा शब्द चुकीचा लिहिलेला आहे। पहा, शौर्य हा शब्द चुकीचा लिहिलेला आहे। शौर्य म्हणजे हा र नकोय, य वर राफार बरोबर आहे, मध्ये हा र नको होता। तर शुद्ध शब्द अशुद्ध शब्द कसे करायचे याच्यासाठी पुस्तकामध्ये जे दिलेले आहेत शब्द ते तुम्ही वारंवार हाताखालून घालणं अधूनमधून महत्वाचं आहे, म्हणजे हे तुमच्या लक्षात राहतात। पुढे पहा, कुरंग या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता? कुरूप होईल का नाही? कुरूप तर सुंदरचा विरुद्धार्थी शब्द आहे। मृग होईल का? हो। कुरंग, सारंग, मृग हे हरणाचे समानार्थी शब्द आहेत। तुरंग ह्या नाही होणार, सुरंग पण नाही। कुरंग कशाचा शब्द आहे? मृग याचा। पुढे पहा, खाली दिलेल्या आकृतीमधील अक्षरांपासून एक म्हण तयार होते, तिचा अर्थ शोधायचा आपल्याला। आता पहा, पहिल्यांदा म्हण तयार करायची। म्हण तुम्हाला कधीही सरळ सरळ देत नाही। तर पहा, आता काय दिसते? जी नाल्या शिवाय। पहा कसं होईल? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं होईल। मग याचा अर्थ काय? की मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही। हेच आहे आपलं उत्तर।
दोन्ही बाजूंनी अडचणीत हा नाही होणार, गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस नाही. दोन्ही बाजूंनी अडचणीसाठी कोणती म्हण आहे? इकडे आड तिकडे विहीर. गरजेपुरते गोड बोलणारा याच्यासाठी काही कामापुरता मामा. बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो याच्यासाठी कोणती म्हण आहे? बळी तो कानपिडी. आणि जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही याच्या म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? मूळचा स्वभाव कधीही बदलत नाही. पुढे पहा, नुकसान होणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून शोधा. नुकसान होणे म्हणजे वचपा काढणे का नाही? वाट लागणे, वाट मोडणे, वाटेस जाणे. तर नुकसान होणे म्हणजे काय? वाट लागणे, एखादी गोष्ट वाया जाणे. पुढे पहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली रेष मारली आहे असा शब्द. आता वाक्य पहा, सैनिकांनी सीमेवर शौर्य गाजवले. तर जात ओळखायची. शौर्य काय आहे बरं? विशेषण आहे का? नाम आहे का? क्रियापद सर्वनाम. नाम कशाला म्हणतात? ठेवलेल्या नावाला नाम म्हणतात. म्हणजे शौर्य हे काय नाम नाही, क्रियापद सुद्धा नाही. क्रियापद कशाला म्हणतात? वाक्याच्या शेवटी येते, वाक्याचा अर्थ पूर्ण करते आणि क्रिया दर्शवते. सर्वनाम नामाच्या ऐवजी येणार आहे. मग उरलं काय आता? विशेषण. शौर्य हे काय आहे? विशेषण आहे. विशेषण म्हणजे नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. सैनिक कसे आहेत? सैनिकांनी काय गाजवलं? शौर्य गाजवलं. ही अधिकची माहिती शौर्य हा शब्द देत आहे, म्हणजे ते काय आहे? विशेषण. पुढे पहा, खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते? आम्ही धावत गेलो. तुझे नाव काय? मी तिसरीत शिकतो. अबब कितीही गर्दी. आता चुकीचे विरामचिन्ह कुठे दिसतंय? पहा इथे, आम्ही धावत गेलो. इथे काही आश्चर्य वाटलेले नाहीये, मनातील भाव सुद्धा नाहीये, तरीही इथे उद्गारवाचक चिन्ह आले, म्हणून चुकीचं कोणतं आहे? हेच आहे, पर्याय क्रमांक 1. आता पुढे संवाद दिलेला आहे आणि संवादावरच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. पहा, मालती, का रडवलंस बंटीला? अहो, पैसे तोंडात घालतोय तो. तुम्ही घ्या तुमच्या लेकाला. अगं, अशी का वैतागलीस? आत्या, सकाळपासून फार त्रास दिलाय बंटीनं, त्यात आज कार्तिकी एकादशीचा उपवास. वैताग मेला सगळा. मालती, देवाजवळ सांजवात लाव आणि आण माझ्या राजाला इकडं. सांभाळा तुम्हीच तुमच्या नातवाला मामंजी. आता पहा, मालतीने अहो कोणाला म्हटले असावे? इथे काय लिहिले पहा. अहो, आत्या सकाळपासून फार त्रास दिलाय बंटीनं, म्हणजे कोणाला म्हटली असणार आहे? ती सासूला म्हटली असणार आहे. सासूला आत्या म्हणता. पहा, पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. संवादाची वेळ कोणती असावी? मध्यरात्र, दुपार, संध्याकाळ की सायंकाळ? संवादाची वेळ सायंकाळ असावी. कारण काय सांगितले इथे? मालती देवाजवळ सांजवात लाव, म्हणजे देवाचा दिवा लावतो. दिवा कधी लावतात? सायंकाळी लावतात. पुढे पहा, या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील मधल्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ काय? आता पहिल्यांदा आपल्याला याचा अर्थपूर्ण शब्द बनवून घ्यायचा आहे. तो काय आहे? काटकसर. काटकसर. आणि यातील मधल्या व शेवटच्या अक्षरापासून, आता मधलं अक्षर कोणतं? जर आपण या पद्धतीने लिहिलं, काटकसर. पहा, मधलं आणि शेवटचं अक्षर काय? क र. मग त्याने काय म्हटलंय की मधलं आणि शेवटच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थपूर्ण किंवा अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ काय? आता कर शब्द तयार झालाय, तर कर म्हणजे हाव नाही. आता कर हा शब्द तयार झालेला आहे, तर कर या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द आहे हात आणि हस्त. हस्त म्हणजे सुद्धा हातच. कारस्थान होणार नाही, हाव होणार नाही, म्हणजे ब आणि ड. कुठे आहे? फक्त ब आणि ड, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे पहा, मुलांनी गणपतीची आरती केली. या वाक्यातील क्रियापद ओळखा. क्रियापद कोणतं आहे? केली. करण्याची क्रिया इथे झालेली आहे. पहा, कुठे आहे? केली, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे जाऊयात. खालील पर्यायातून वर्तमान काळी वाक्याचा पर्याय ओळखा. विवेक फुटबॉल खेळेल. खेळेल म्हणजे भविष्यात बोललेला आहे. फुटबॉल खेळत होता. होता म्हणजे हे भूतकाळामध्ये झालेलं आहे. विवेक फुटबॉल खेळत असेल हे सुद्धा नाही येणार. विवेक फुटबॉल खेळतो हे येईल वर्तमान काळाचं वाक्य, की विवेक फुटबॉल
खेळतो पर्याय क्रमांक 2. पहा पुढे आलेला आहे आता सुसंगत वाक्याचा परिच्छेद. तर आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलं होतं सुसंगत वाक्याचा परिच्छेदमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर लगेच कधीही लिहायचं नाही. त्याच्या खालचे 1-2 प्रश्न वाचा, ते एकमेकांशी संबंधित असतात आणि त्याच्यावरच त्याची उत्तरं अवलंबून असतात. जसं पहा, टिंबटिंब हा इंग्रजी महिना होता, त्या महिन्याची टिंबटिंब तारीख होती. त्याच्यानंतर मुलांनी शाळेत टिंबटिंब साजरा केला. आता साजरा केल्याच्या जागी काय पर्याय आहेत? शिक्षक दिन, बालदिन, महाराष्ट्र दिन. आता पहा, तारखेवरून आणि महिन्यांवरून आपल्याला काय कळते? मे, ऑक्टोबर, सप्टेंबर, नोव्हेंबर. मग आता 5 सप्टेंबर तर दिली नाही, 2 ऑक्टोबर सुद्धा दिली नाही, 1 मे सुद्धा दिलेली नाही, म्हणजे उरती कोणती? नोव्हेंबर. मग त्या महिन्याची 14 तारीख होती, 14 नोव्हेंबर, आणि नोव्हेंबर हा इंग्रजी महिना होता आणि त्या दिवशी शाळेमध्ये काय साजरा केलेला आहे? बालदिन साजरा केलेला आहे. अशा प्रकारे पहिल्या म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 17व्याचं आहे पर्याय क्रमांक 3 आणि 18व्या प्रश्नाचं काय आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणजे हे तिन्ही प्रश्न आपण पूर्ण वाचल्याशिवाय लगेचच कोणाचंही उत्तर निवडायचं नाही. पुढे पहा, तीरावरून त्याने तीर मारला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ काय? अधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली रेषा आली. आता तीरावरून म्हणजे काठावरून, त्याने तीर मारला म्हणजे काय? बाण मारला. कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं आहे उत्तर. तर अशा शब्दांसाठी एकाच शब्दांचे जे भिन्न अर्थ असतात ते तुम्ही वारंवार नजरेखालून घालणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्हाला उत्तर लिहिता येतं. पुढे जाऊया. खालीलपैकी कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे? कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. राम गणेश गडकरींचं नाव हे आहे, राम गणेश गडकरींचं नाव आहे गोविंदाग्रज. या टोपण नावाने लेखन करतात. कृष्णाजी केशव दामले, केशव सूत, केशव कुमार म्हटलं तर प्रल्हाद केशव आत्रे आणि वि.स. खांडेकर. पाहता पुढे, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? नापास, नजर, नकार, नावड. आता सगळीकडे न आहे, मग आई प्रमाणे लावायचं आणि मग आई प्रमाणे लावल्यावर आपलं उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 2. अचा शब्द पहिला, आचा नंतर ईचा, मग दुसऱ्या ईचा म्हणजे दुसरी वेलांटी. या पद्धतीने हे क्रम लावायचे असतात. पुढे पहा, जसे सापाचे फुसफुसणे तसे म्हशीचे काय असते? म्हशीच्या आवाजण्याला काय म्हणतात? रेकणे म्हणतात. म्हशीचे रेकणे. गाईचे हंबरणे असते, घोड्याचे किंकाळणे, हत्तीचे चित्कारणे आणि म्हशीचे काय असते? रेकणे. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, दररोज ठरलेल्या कार्यक्रम या शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या. दिनमान होईल का? नाही. दैनिक, दिनक्रम, दिवसक्रम. आता दररोज ठरलेला कार्यक्रम त्याला काय म्हणणार? दिनक्रम. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, खालील पर्यायातून विरुद्ध अर्थाची जोडी नसणारा पर्याय शोधा. विरुद्ध अर्थाची जोडी नसणारा सांगितले. सुकाळ, दुष्काळ हे बरोबर आहे. सुलभ, सोपे हे विरुद्धार्थी नाही. सुलभ म्हणजे सोपे हे समानार्थी शब्द आहेत. मान, बेमान का नाही? मान अपमान हा शब्द होतो, मान बेमान हा सुद्धा नाहीये. आणि सुसंगती, कुसंगती हा मात्र विरुद्धार्थी शब्द आहे. आपल्याला विचारले काय? विरुद्धार्थाची जोडी नसणारा विचारले, असणारा विचारल्याने मग आपण काय सांगणार? ब आणि क. कुठे आहे? ब आणि क पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुढे पहा, एका बागेत आंब्याची 175, पपईची 187, सीताफळाची 196 व उरलेली झाडे नारळाची होती. तर जर बागेत एकूण 627 झाडे असतील तर नारळाची झाडे किती? अगदी सोपं आहे. पहा, आंब्याची किती आहेत सगळ्याची आपल्याला बेरीज करायची. आता पहा, 175 आंब्याची, पपईची 187, सीताफळाची 196 आणि एकूण झाडे किती आहेत? 627. मग नारळाची झाडे कशी निघतील यांची बेरीज करायची आणि यातून वजा करायची. आता पहा, 6 आणि 6 12 आणि 13, 13 आणि 5 18, 8 हात चाला 1.
7 आणि 1 8, 8 आणि 8 16, 8 1 8 2 16 त्रिक 24, 25, 25शी 5, हातचे आले 2, 2 3 4 5 म्हणजे 558 इतकी बेरीज आलेली आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, 627 मधून हे 558 वजा करायचे म्हणजे आपल्याला नारळाच्या झाडांची संख्या मिळेल. 7तून 8 जात नाहीत, मग इथे करायला इथे 17 झाले. 8 आणि 2 10 आणि 7 17 म्हणजे 7 8 9 9 राहतात. इथे 5 करा, 11 करा, 11तून 5 गेले किती 6 आणि 5तून 5 गेले 0 म्हणजे नारळाची किती झाडे आहेत, 69 झाडे आहेत. पहा पर्याय क्रमांक 2. पुढे पाहूयात. 50 नंतरच्या क्रमवार 5व्या व 6व्या 5व्या 6व्या व 7व्या समसंख्यांची बेरीज किती येईल. अगदी सोपं आहे. पहा 50 नंतर म्हटले 50 नाही धरायची, मग 5वी कोणती येईल. 50 नंतर पहिली येईल 52, दुसरी येईल 54, तिसरी येईल 56, चौथी येईल 58, 5वी किती येईल 58 नंतर 60, मग 60, 6वी 61 62 आणि 7वी 63 64. या पद्धतीने मोजून समसंख्या काढून घेतल्या. आता यांची बेरीज पहा. 4 आणि 2 6 आणि 6 त्रिक 18 म्हणजे 186. कुठे आहे 186? पहिलाच पर्याय आहे पहा, पर्याय क्रमांक 1. आता हे कसं केलं, 50 नंतर क्रमवार 5व्या 6व्या 7व्या. आता 50 नंतर क्रमवार 5वी कोणती 52, त्याच्यानंतर 54, त्याच्यानंतर 54 झाल्यावर 56, मग 58 आणि मग 60. मग 5व्या आणि 6व्या आणि 7व्या क्रमांकाची बेरीज विचारलेली आहे. 5व्या आहे 60, मग 6व्या आहे 62 आणि 7व्या आहे 64. 5 6 7 ती किती आली बेरीज 186. पुढे पहा. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता. आता छेद समान आहेत. छेद समान असलं तर नेहमी जसा चढता उतरता क्रम लावतो तसाच क्रम लावायचा आहे. चढत्या क्रमाने लावायचे आणि दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे सुरुवातीला छोटा अंक हा 3 आणि दुसऱ्या क्रमांकाचा अंक आहे 7 म्हणजे कोणता येईल 7/9, पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात. मनोजने 3 तास 35 मिनिटे व श्रेयसने 2 तास 45 मिनिटे अभ्यास केला तर दोघांनी मिळून किती वेळ अभ्यास केला. आता काही तास आणि काही मिनिटात दिले ते आपल्याला मिनिटामध्ये करावं लागेल किंवा अशी बेरीज केली तरी चालेल. पहा 35 अधिक 2.45, मग 5 आणि 5 10 0 हात चाले 4 आणि 4 8 आणि 3 आणि 2 5. आता हे आहेत मिनिट आणि हे आहेत तास. तर आता इथे किती झाले 5 इंग्रजीत लिहिते. इथे किती झाले 5 आणि 0.80. आता इथे 80 झाले ना, मग 1 याच्यामध्ये मिळवला 60चा पूर्ण मिनिट. तर पहा मग किती होतील 60 70 80 20 उरतील 20 आणि इकडे एक वाढेल म्हणजे 6 20 म्हणजे 6 तास आणि 20 मिनिटे त्यांनी अभ्यास केलेला आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे पाहूया. रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह भरा. छेद समान आहेत, मग वरती आहे अशीच म्हणजे इथे काय येईल 4 आणि 3 7 येईल आणि ते 10 वजा 3 7 येईल. 7 आणि 7 दोन्ही बाजूला, मग कोणतं चिन्ह येईल आपलं बरोबर चिन्ह येईल. इथं कच्च्या कामाची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही. पुढे पहा. 647 या संख्येची विस्तारित मांडणी कशी लिहाल. तर विस्तारित मांडणी 6 कुठे आहे शतक स्थानी, दशक स्थानी, एकक स्थानी. कुठे दिसते पहा, इथे दशक स्थानी दिसते म्हणजे हे नाही. इथे शतक स्थानी दिसते परंतु इथे 4 एकक नाही म्हणून हे नाही. त्यानंतर इथे पहा शतक स्थानी 4 6 असं पण नाही येणार. 7 एकक इथे 7 आहे. 4 दशक म्हणजे मध्ये आहे ते आणि 6 शतक म्हणजे शतक स्थानी असणारे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे पहा.
1 ते 10 पर्यंत येणाऱ्या विषम मूळ संख्यांच्या बेरजेला 3 ने भागले असता उत्तर किती येईल? आता 1 ते 10 पर्यंतच्या विषम मूळ संख्या, आता 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? 2, 3, 5 आणि 7 या मूळ संख्या आहेत 1 ते 10 पर्यंत. मग विषम मूळ म्हटलंय म्हणजे यांची बेरीज आपल्याला करावी लागणार आणि त्याला काय करायचे? 3 ने भागायचे. यांची बेरीज करा. 5 आणि 3 8, 8 आणि 7 किती होतात? 7 आणि 7 14 ने 15 आणि याला 3 ने भागा. 3 5 15 किती उत्तर येते आपलं? 5. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. कसं केलं पहा. 1 ते 10 पर्यंतच्या विषम मूळ संख्या विचारल्यात. आता मी सगळ्याच लिहून घेतल्या. 2, 3, 5, 7. पुढे काय आहेत? 11, 13, 17, 19, 23, 29. मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 आहेत आणि त्या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेत. पहा आता 3, 5, 7 यांची बेरीज केली. 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि त्याला 3 ने भागलं. मग 3 5 15. काय आलं उत्तर आपलं? 5. पर्याय क्रमांक 3. पुढे 808 या संख्येला 4 ने भागले असता भागाकार किती येईल? अगदी सोपं आहे. 808 पहा, याला 4 ने भागायचे. मग 4 2 8. हा नुसता 0 म्हणून तो वर ठेवून द्या. पुन्हा 4 2 8. किती आलं उत्तर? 202. तोंडी सुद्धा येते. कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात. हा अपूर्णांक खालीलपैकी कोणती आकृतीत बरोबर दाखवलाय? 4पैकी 1. 4पैकी 1 घेतले असं कुठे दिसतं? पहा, इथे दिसतंय. 1 मिनिट, कॅमेरा दिसत नाही. पहा, 4 भागांपैकी 1 भाग घेतलेला आहे असं पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. इथं काय दिसतंय? 4पैकी 2. इथे 4पैकी 2. इथे 4पैकी 3. या पद्धतीने. तर आपण पुढची जी राहिलेली उदाहरणं आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया, म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घ्यायला मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईकचं बटन आहे त्याला क्लिक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.